ते कालच्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटले की म्हणजे आपल्या पक्षाने असं सांगावं की दिवाळी होऊन जाऊ देत म्हणून 2 दिवस ते पार्थिव ठेवलं होतं, त्यांनी सांगावं. असं बिलकुल झालेलं नाही. मी स्वतः या गोष्टीचा परत परत सांगतो, असं कोणाचाही मृतदेह ठेवता येतो का, मेडिकली ठेवता येतो का विचारा. असा कोणाचा मृतदेह ठेवता येत नाही, तो शक्य नाही शवागाराशिवाय ठेवणं. आणि त्यामुळे रामदास कदम हे जे काही सांगतायत हे आता शिड्या कळीला ऊत आणतायत. त्यांचे अपराध आता शिशुपालाचे झालेले आहेत. माझा प्रश्न असा आहे, आणि जर उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग 2014ला तुम्ही मंत्रिपद का घेतलं? त्यांच्याकडनं भिकाऱ्यासारखी 2015ला मुंबई महानगरपालिकेतनं मला परत पाठवा हे जे काही सतत होतं, जे म्हणतात ना भिकेचा कटोरा, हे भिकेचा कटोरा घेऊन फिरत होते. यांच्या निवडणुकीची सूत्र माझ्याकडे होती. माझी आई ज्या दिवशी वारली त्या दिवशी 15 डिसेंबरला मी यांच्या निवडणुकीची सूत्र घेतली. यांच्या निवडणुकीसाठी अहोरात्र कष्ट मी घेतलेले आहेत. आणि मग त्यावेळेला मी बघितलेलं ना उद्धव ठाकरेंच्या मागे कसे फिरत होते ते. आज केवळ त्यांच्या मनासारखं झालं नाही, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून उद्धव ठाकरे वाईट, ही जी काही भूमिका आहे. आणि मनासारखं होत नाही तर पक्ष वाईट. आणि आता हा विषय इतक्या वर्षानंतर इतके दसरे झाले, आतापर्यंत हा विषय कधीच आला नाही. नेमका मुंबई महानगरपालिका आता येते, स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका येत आहेत, अशा वेळेला नेमका विषय का, हे आता लोकांचं लक्ष विचलित करायचं. अतिवृष्टी चालू आहे, मदत मिळत नाही शेतकऱ्यांना, शेतकरी हवाल दिलाय. अशा वेळेला शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांपासून लक्ष बघा, सध्या 2 दिवस हेच चाललंय. आणि अशा प्रकारचे विषय बाहेर काढून लोकांचं लक्ष विचलित करायचा डाव आहे. किती कोटींचा दावा तुम्ही रामदास कदम यांच्यावरती करणार? किती कोटींचा दावा? नाही, त्याची तर तशी मार्केटमध्ये काहीच व्हॅल्यू नाहीये. जो भाडं खाऊन पैसे कमवतो त्याच्यावरती कोटीचा दावा करण्याची त्याची लायकी नाहीये. अवे भाड्याचे पैसे त्याच्याकडे, उद्या दलालीचे पैसे ज्या माणसाकडे आहेत ते शेतकरी पण घेणार नाहीत. परंतु जी काय कोर्ट शिक्षा सुनवेल आणि कोर्ट त्याचं मूल्यमापन करेल, आम्ही कोर्टावर सोडून देऊ. कारण आमच्या लेखी त्यांची किंमत 0 आहे. कारण जे दलालीचे पैसे खातात अशा लोकांकडनं आम्ही तरी पैशाची अपेक्षा करत नाही. पण कोर्टाने जो काय दंड लावेल त्या दंडाचे पैसे शेतकऱ्यांना जाऊ देत. आम्ही त्याची किंमत सांगणार नाही, कारण आमच्या लेखी त्याची किंमत 0 आहे.